जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीनं पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। ही निवडणूक फक्त स्थानिक सत्तेची नाही तर राज्यातील दोन्ही शिवसेना गटांमधील गटबाजी, पक्षांतर, आमदार शरद सोनवणे यांची चतुराई आणि माजी आमदार अतुल बेनके यांच्या सत्तेच्या स्वप्नांचा भंग या सगळ्याचा एक राजकीय ड्रामा इथे पाहायला मिळतोय। त्यामुळे जुन्नर तालुक्यातील एक अनोखी युती आणि बंडखोरीचं उदाहरण जास्त चर्चेत आलंय। तेव्हा आता आमदार शरद सोनवणेंच्या खेळीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनकेंचं पंचायत समितीतील सत्तेचं स्वप्न कसं भंगलं हे पाहूया या व्हिडिओमधून। पण तत्पूर्वी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। जुन्नर पंचायत समितीत सभापती उपसभापती पदाची निवडणूक 9 मार्च 2026 ला पार पडली। त्यात अनेक घडामोडी घडल्या। एकूण 16 सदस्य असलेल्या या पंचायत समितीत शिवसेना शिंदे गटाचे 8, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 1 आणि भाजपाचा 1 सदस्य निवडून आले होते। कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं सत्ता कुणाकडे जाणार याकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचं लक्ष लागलं होतं। सभापती पद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव होतं। या प्रवर्गात शिवसेनेकडे 1 आणि राष्ट्रवादीकडे 2 सदस्य होते। आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट मजबूत दिसत होता। दुसरीकडे माजी आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात सभापती पद आणण्यासाठी जोरदार खेळी सुरू केली होती। भाजपाचे एकमेव सदस्य संजय वराडे यांनी उपसभापती पदाची ऑफर देऊन त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी झाला। पण इथेच ट्विस्ट आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकमेव सदस्य अमित अनंता ढोलेंनी पक्षाचा स्पष्ट आदेश डावलला। ठाकरे गटानं शिंदे गटांसोबत जाणार नसल्याचं सूतोवाच केलं होतं, पण ढोलेंनी अचानक पलटी मारली आणि शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ठाकरे गटाचे युवा कार्यकर्ते आक्रमक झाले। काही वेळ पंचायत समिती आवारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। युवा नेते विकी पारखेंनी जोरदार राडा केला, पण पोलिसांनी त्यांची समजूत काढून बाहेर काढलं। या निर्णयामुळे ठाकरे गटाचे सावरगाव गटातील 2 जागा आणि आघाडीचं स्वप्न भंगलं। राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची आघाडी होती, पण ढोले यांच्या बंडखोरीनं सगळं चित्र बदललं। निवडणुकीच्या दिवशी सकाळी 11 वाजता शिवसेना शिंदे गटाचे सगळे सदस्य आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले। तालुका प्रमुख योगेश पाटे, माऊली खंडागळे, प्रसन्ना डोके, सचिन वाळूंसह कार्यकर्ते उपस्थित राहिले। सभापती पदासाठी शिवसेनेकडून कमल बाळासाहेब शेळकंदे आणि राष्ट्रवादीकडून आशा कैलास डावखर यांनी उमेदवारी अर्ज भरले। हात वर करून मतदान झालं। कमल शेळकंदे यांना 9 मतं मिळाली तर डावखर यांना 7, त्यामुळे कमल शेळकंदे सभापती झाल्या। उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून अमित ढोले तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाकडून संजय वराडेंना उमेदवारी अर्ज दाखल केले होते। या निवडीत ढोले यांना 9 तर वराडे यांना 7 मतं मिळाली। ढोले यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली। त्यामुळे ही युती अनोखी ठरली। राज्यात सिंधुदुर्गनंतर जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेनांनी आगळी वेगळी युती पाहायला मिळाली। भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात आमदार सोनवणे यशस्वी झाले। नवनिर्वाचित सभापती कमळ शेळकंदेंनी सांगितलं की जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हे पद वापरणार आहे। आमदार शरद सोनवणेंच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासाच्या योजना प्रभावीपणे राबवणार आहेत। प्रत्येक गावात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊ। तेव्हा आता ही जुन्नरची राजकीय कहाणी तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।